मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे आर्थिक कारणातून एका तरुणाच्या घरात घुसून त्याला मारहाण करत आई आणि मावशीला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलेला आहे। सदरची घटना ही शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी जखमी दिगंबर बळवंत शिंदे वय वर्ष 34 राहणार कर्नाळ याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मयूर महाजन राहणार सांगली यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी दिगंबर शिंदे हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कर्नाळ या गावात राहतो। शनिवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास शिंदे हा घरात झोपलेला होता। त्यावेळी संशयित मयूर महाजन हा त्याच्या इतर 3 अनोळखी साथीदारांसह आला। त्याने घरात घुसून शिंदे याला बेदम मारहाण केली आणि यावेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या आई आणि मावशीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। तू पैसे दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन गेले। घडलेल्या या घटनेनंतर दिगंबर शिंदे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण प्रकरणी मयूर महाजन याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।